जय शिवराय भावांनो, मी सागर कोलते. आपलं कोलते प्रोडक्शन यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण बघतोय मनोज दादा जरांगे पाटील 5 दिवस झाले बिना अन्न पाण्याचं तुमच्या आमच्यासाठी गरजवंत मराठ्यांसाठी उपोषण करतायत 4-5 दिवसापासून. आणि आपण ज्यांचे झेंडे उचलले त्या राजकीय पक्षाचे नेते मनोज दादा जरांगे पाटलांची मजा बघताय घरामध्ये बसून. मनोज जरांगे पाटलांना कुठल्या पदाची लालूच नाही, कुठला स्वार्थ नाही, फक्त गोरगरीब गरजवंत मराठ्यांना न्याय मिळवून देणे हाच विचार ठासून भरलाय त्यांच्या मनी. आणि हा त्यांचा सगळा संघर्ष बघून राजरत्न आंबेडकर साहेबांच्या सुद्धा आला डोळ्यातून पाणी. राजरत्न आंबेडकर साहेब, तुम्ही जी संकट काळात आता मनोज जरांगे पाटलावर धरत आहे जी छत्रछाया आणि जी लावत आहे माया, मराठा समाज तुमच्या डोळ्यातून आलेला अश्रूचा प्रत्येक थेंब जाऊ देणार नाही वाया. मनोज दादा जरांगे पाटील यांच्या पाठीमागे एवढा करोडो मराठा समाज ठामपणे उभा असताना सुद्धा या माणसाने तीळ मात्रही घमंड केला नाही, कुठला स्वार्थ केला नाही आणि कुठला गर्व दाखवला नाही. ज्या मराठा समाजाने मनोज जरांगे पाटलावर विश्वास ठेवला त्या मराठा समाजाला अंधारात ठेवून जरांगे पाटलांनी कधी उजेडात बसले नाही. खरंच मनोज जरांगे पाटील म्हणजे एक देव माणूस. मराठा समाजाला अंधारात ठेवून आपली पोळी भाजून घ्यायचं हे पाप मनोज जरांगे पाटलांच्या मनात कधीच येणार नाही. मनोज जरांगे पाटील कधीच करू शकत नाही पाप, कारण अख्ख्या महाराष्ट्राने नाही तर देशाने बघितलं मनोज जरांगे पाटील यांची नीतिमत्ता किती आहे साप. मनोज जरांगे पाटलांनी स्वतःची जमीन विकली, आपल्या परिवाराची पर्वा नाही केली, फक्त कशासाठी? गरजवंत मराठ्यांच्या लढासाठी. जसं समुद्राचं पाणी कधी आटणार नाही तसं मनोज दादा जरांगे पाटील यांनी मराठा समाजावर केलेले उपकार कधीच फिटणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. म्हणून आताच्या घडीला कोणत्याच मराठा बांधवाने कोणत्याच राजकीय पक्षाचा झेंडा हातात धरू नका. या लोकांनी फक्त वेळ प्रसंगी त्यांचा साधून घेतला आहे मोका आणि गोड गोड बोलून कायम मराठा आरक्षणाच्या नावाखाली मराठ्यांना देत आले आहे धोका. म्हणून अशा गद्दारांना व त्या राजकीय पक्षांना आता चुलीत फेका. आताच्या घडीला फक्त आपल्यासाठी मनोज जरांगे पाटील रक्ताचं पाणी करत आहे आणि गाळत आहे घाम. म्हणून फक्त मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागे आता आपण राहायला पाहिजे ठाम. मनोज जरांगे पाटलांना हा लढा बंद करण्यासाठी लाखो कोटी रुपयाच्या ऑफर आल्या, पण या माणसाने गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या डोळ्यात आग बघितल्यामुळे या माणसाने कधीही केली नाही समाजाच्या नावाखाली तडजोड. मग सांगा भावांनो, मनोज जरांगे पाटलांच्या कार्याला हाय का तोड? मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या मुला मुलींच्या आई वडिलांच्या डोळ्यात आग बघितली, त्यांनी त्यांची जाण ठेवली आहे. म्हणून ते समाजाला फसवून समाजाचा कधीच करू शकत नाही घातपात करायचा त्यांच्या डोक्यातही येऊ शकत नाही विचार. आपला वाघ या कोटी रुपयापुढे सुद्धा झाला नाही लाचार. मनोज जरांगे पाटील कुणापुढे झुकत नाही, मनोज जरांगे पाटील लाचार होत नाही. म्हणून हे सरकार मनोज जरांगे पाटलांचा करायला बघत आहे घातपात. म्हणून भावांनो, षड्यंत्र ओळखा. राजकीय पक्ष राजकीय नेते चुलीत घालून मराठा या नात्याने एकनिष्ठेने आता मनोज जरांगे पाटलांना आपण द्यायला पाहिजे साथ. विचार करा भावांनो, साधं आपल्याला एक वेळेचं टायमावर जेवण भेटलं नाही तर आपल्या जीवाची किती चिडचिड होते. 4-5 दिवस झाले मनोज जरांगे पाटलांच्या पोटात अन्न पाण्याचा कण नाही. काय म्हणत असेल त्यांचा जीव? म्हणून म्हणतो भावांनो, मनोज जरांगे पाटलांच्या त्यागाची जाणीव धरा आणि एका दिवसाचं काम बंद करून मनोज जरांगे पाटलांना सपोर्ट करण्यासाठी अंतरवाली सराटी येथे कूच करा. एक मराठा लाख मराठा. जय भवानी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. धन्यवाद.